ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। दरवर्षी देवपूजेसाठी मंदिरांमध्ये वापरली जाणारी 80 लाख टन फुलं नदीच्या पाण्यात टाकली जातात. हेच निर्माल्य जीवनदायी पाण्याला प्रदूषित करतच, पण जलचर आणि पर्यावरणासाठी सुद्धा घातक ठरतं. म्हणूनच सामाजिक भान असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थानने पर्यावरणाची जाणीव ठेवून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लाखो भक्तांनी संपूर्ण श्रद्धेने अर्पण केलेली ही फुलं नदीला प्रदूषित न करता आणि योग्य रीतीने रिसायकल करण्यासाठी श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थानने आणि प्राचीन ज्योतिर्लिंग असणाऱ्या भीमाशंकर येथे रेफ्लो नॅचरल्सच्या सहयोगाने निर्माल्यापासून अगरबत्त्या, धूपकोन, धूपकांड्या बनवायला सुरुवात केली आहे. जो मंदिरामध्ये बेल आणि फुलं त्याला आपण निर्माल्य म्हणतो, ते निर्माल्य आम्ही यापूर्वी बाहेर टाकायचं, त्याच्यातून ते नदीपात्रातून आम्ही ते वेस्टेज जायचं आणि त्याचा दुरुपयोग व्हायचा. परंतु आत्ता आम्ही या माध्यमातून एक रूम तयार केली आणि त्या रूममध्ये बेल फुलं हे आम्ही साचवतो आणि रेफ्लो नॅचरल एक कंपनी ते आणि आम्ही असे दोन्ही आम्ही मिळून आम्ही अगरबत्तीचा प्रकल्प सुरू करायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला भाविकांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. भक्तांनी देवाला वाहिलेली ही फुलं रेफ्लो नॅचरल्स कडून थेट मंदिरातून नियमितपणे गोळा केली जातात. त्यानंतर या फुलांवर वेगवेगळ्या प्रकारे प्रक्रिया करून अगरबत्ती, धूपकोन, धूपकांड्या हे बनवले जातात. एक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तर संपूर्ण परिवार आपल्या पायांवर उभा राहतो. या जाणीवेतून रेफ्लो नॅचरल्स जाणीवपूर्वकच ही सगळी प्रक्रिया संपूर्णपणे महिलांकडून पूर्ण करून घेतं. समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी मंदिर नव्हे तर समाज मंदिर असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकरच्या पुढाकाराने तयार होणाऱ्या या अगरबत्त्या जलप्रदूषणाचा गंभीर प्रश्न रोखतात, अल्प उत्पन्न गटातल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवतात आणि तमाम भक्तगणांच्या श्रद्धेला एक सुवासिक रूप देतात.